रसिक जन हो या फोन तलावर अनेक असुर अनेक राक्षस जन्मास आले आणि देवदेवतांना प्रसन्न करून या त्रिभुवनाचा स्वामी होण्याची स्वप्न पाहिली. असा असुरांचा नाश केला. काही असुरांचं श्रीकरणायानं कर्म हरण केलं. अशा एका उन्मत्त असुराची कथा आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत. नमः शिवाय नमः श्री भोलेनाथाय नमः. नमः शिवाय नमः. हे त्रिनेत्रधारी महादेवा, मी भस्मासुर पुत्र दुरासन आपला सुवंदन करतो. हे महादेवा, तुम्ही जर माझ्या प्रसन्न झाला असाल तर भगवंता मला वरदान द्या. तुला कोणतं वरदान हवं आहे? हे जटाधारी जयवंत्याचा अधिपती पार्वती मला हर हर महादेवा, खरोखरच माझी भक्ती अपार असेल, मी वर देण्याला एक ठरलो असेल तर भगवंता मला असं वर द्या की उत्पन्न झालेल्या 84 लक्ष अडींपैकी देव दानव मानव क्षय राक्षस ज्यांच्यापासून मला मरण येणार नाही असं मला वरदान द्या. अमरत्वाचं वरदान प्राप्त केलं. हे जिंकल्या झालो अमर झालो. हा देवांचा दूत नारद यावेळी का बरं येत आहे?
परंतु आजच्या सुरांसाठी अशी कोणती वाईट बातमी घेऊन आला आहे? नेहमीचा देवांचा हित साधणारा तू आणि आज या असुरांसाठी आनंदाची बातमी. आश्चर्य आहे, परंतु बोल अशी कोणती बातमी घेऊन आला आहे? शक्तिशाली बनले. भगवान शंकराला प्रसन्न करून अमरत्वाचं वरदान प्राप्त केलंय मी. अजिंक्य आहे, अमर आहे मी. म्हणून मी तुला सांगत आहे, प्रथम त्या ईश्वर देवावरती स्वारी कर आणि आपल्या वराची काळजी करून घे. त्याच्या त्या अप्सरा रंभा मेनका जन्माच्या होतील ना. कसाच जातो आणि त्या देवराज इंद्राला युद्धाचा आवाहन करतो. येतो
इंद्राच्या देशाला मी नाचते इंद्राच्या देशाला मी नाचते इंद्र दरबार मला वाटते इंद्र दरबार मला वाटते इंद्र दरबार मला वाटते हे पहा दुर्गेश राजा या मुलीवर या दरबारामध्ये आपले स्वागत आहे. आपण आणि असे शांत नारायण मुलीवर या अशा घडले तरी काय हे इंद्रदेवा त्या शंकरच्या मनाने उन्मत्त झालेला दुराचा दैत्य आपल्यावरती चाल करू घेत आहे. ठीक आहे येऊ दे त्याला त्याचा समाचार या
अमरावती माझ्या स्वाधीनिकार माझ्या चरणाचा दास बळींद्रा. अरे ही अमरावतीच कर, ही अमरावती मातीचा मातीचा कणच काय, परंतु तुझ्या त्या अप्सरा ब्रह्मवेदीचा या मी माझ्या इशाऱ्यावर नाचवणार आहे. सामर्थ्य असेल तर युद्धास सज्ज हो. तुला सुद्धा अरे अजूनही सांगत आहे तुला आम्ही आपल्या मागे अरे मग तुला कशाला कारण कोणते सांगा सांगा. विष्णुदेवा त्या दुरासन नावाचा दैत्य शंकराच्या वराने फार उन्मत्त झाला आहे. त्या अमरावतीचा विसरून देखील चाल चुकत आहे. विष्णुदेवा काय बोलत आहात देवराज इंद्र? ठीक आहे मग येऊ द्या
इंद्रदेव आणि तुझी ही वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन आहे. हे दुरासदा, शांत हो, शांत हो. अरे एवढा अहंकार करू नकोस. अहंकार, गर्व हा आपला नाश करतो. दुरासदा, दुरासदा, श्री महादेवाने तुला वर दिला आहे, त्याचा असा दुरुपयोग करू नकोस. शांत हो. हे जगत्पालका श्री हरी विष्णू नारायणा, हे भस्मपुत्र दुरासद तुला युद्धात संवाद करतो. हे दुरासदा, अरे त्या भस्मासुराला असाच गर्व झाला होता. त्याचे गर्व हरण आम्हीच केले होते. अरे माई दया करा. अंधकार तुझं हे युद्धात सज्ज हो. अधिकारी शरण ये दुरासदाला. हे दुरासदा, अरे एवढा गर्व करू नकोस. गर्वाचं घर नेहमी खाली असते, हे विसरू नकोस. हे आवाज क्या आहे? वेळोवेळी छळानं कपटाला तू असुरांचा नाम केला अरे आहे. हे माहित आहे ना तुला. मग आम्हा देव लोकांना शरण ये. हे शक्य नाही. सामर्थ्य असेल तर युद्ध कर. हे काय मग दुरासदा? अरे हो मी झाला तयार. तुझा हे पहा, या केळबे गावाची सावली आई हा किल्ला धावली. विठलाई माऊली तुझ्या पवित्र केळबे गाव. हे विठलाई माऊली तुझ्या पवित्र केळबे गाव. आई तुझा देवळा किती सुंदर फुलांनी सजविला. 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 आई विठलाई माऊली हे गावाची सावली.
प्रभाकर थोरे महादेवा तुम्ही दिलेल्या मनाने महादेवा तुम्ही असे कोणालाही वर देता आणि त्याचे भोग आम्हा सर्व देवांना भोगावे लागतात. हो महादेवा आम्हा समस्त देवगणांना त्याला जबाबदार करून सोडला आहे. महादेवा यातून काहीतरी वाट सांगा. महादेवा देव माझ्यावर पुढे माझं काही चालले नाही. नंतर मार्ग नक्की निघेल. हा मुनिवर्यांचा आवाज आहे. यातून मार्ग ते सांगणार. बोल विष्णुदेवा यातून मार्ग मुनिवर यश सांगू शकतात. आपण वाट पाहूया. चला तर कैलासी शिव शंकर कैलासी शिव शंकर
आम्ही सर्व देव चिंताग्रस्त आहोत. श्री महादेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो दुराचा दैत्य त्याने आम्हा सर्व देवांना सलोकी पळ करून सोडला आहे. यातून काहीतरी मार्ग सांगा. ठीक आहे मग चला तर देव हो चला तर. शिव गौरीच्या नंदना तुम करतो मी वंदना. शिव गौरीच्या नंदना तुम करतो मी वंदना. पडले संकट हे देवाला सोडावना. पडले संकट हे देवाला सोडावना. पडले संकट हे देवाला सोडावना. शिव गौरी देव हो तुम्ही सर्व देव असे चिंतातून का बरं दिसत आहात. श्री महादेवाच्या वराने उन्मत्त झालेला तो दुराचा दैत्य त्याने आम्हा सर्व देवांना सलोकी पळ करून सोडला आहे. यातून काहीतरी मार्ग सांगा. देव हो तुम्ही आपापल्या ठिकाणी निश्चिंत राहा. श्री महादेवांनी दिलेल्या वराने तो दुरासन नावाचा दैत्य उन्मत्त झाला खरा, पण हे माहित नाही की कैवास्त घर हे नेहमी खाली असतं. देव हो मी माझ्या मुशिकावरती स्वार होतो आणि त्या दुरासन दैत्याचं गर्व हरण करतो. देव हो गर्व हरण करतो, गर्व हरण करतो. अरे मुशिका आलो देवा. हे भगवंता मी येत आहे. हे माझ्यावरती आलो आहे. आणि त्या दुरासनाचा अंत कर. त्या दुरासनाचा अंत कर. त्या दुरासनाचा अंत कर. मोठी मुशिका ते दुरासन नावाचं दैत्य श्री महादेवांच्या वराने हरण करतो.
हरण करतो हे देवा हे देवा, हे गजानना, माझ्यावरती स्वार हो,
आणि त्या दुरासदाचा अंत करे, त्या दुरासदाचा अंत करे. दुसरी महादेवाने दिलेल्या वराने फार उन्मत्त झाला आहे. पण दुरासदा, अरे एवढा गर्व करू नकोस. हे गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं. म्हणून म्हणतो, हे दुरासदा, तू मला शरणी ये. दुरासदा, तू मला शरणी ये. नाही का जाणला, या ब्रह्मांडाचा अधिपती आहे मी तुला शरण येणार नाही. सामर्थ्य असेल तर युद्ध कर. हे दुरासदा, अरे तुला जर युद्धच करायची इच्छा असेल तर चालव तुझी रणदेवता. हे दुरासदैत्या, तुला जर मल्लयुद्ध खेळायची इच्छा असेल तर हो युद्ध
आल्यात अरे दुरासू दैत्या तू तर मला शरण आला असेल तर तू या ठिकाणी पर्वतात रूप धारण करून या सर्व भक्तगणांचं दुरासुदा तुला